नवीन वर्षात शेतकऱ्यांची होणार चांदी, सोयाबीनला मिळणार विक्रमी भाव. यंदा 2025-26मध्ये सोयाबीनला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे. सोयाबीनचे पेरणी क्षेत्र देशात 5.25% तर राज्यात 4.52% गाठल्याने उत्पादन घटण्याची तसेच सप्टेंबरमध्ये अतिपावसाचा अंदाज व्यक्त केला जात असल्याने पीक खराब होण्याची शक्यता बळावली जात आहे. सध्या सोयाबीनच्या दरामध्ये प्रति क्विंटल सरासरी 500 रुपयांची उचल घेतली असून तरी सोयाबीन डेपीची संथ निर्यात, इथेनॉल निर्मितीमुळे मका, गहू, तांदळाच्या डेपीमुळे सोयाबीनचे दर APMCपेक्षा कमी म्हणजेच प्रति क्विंटल 4500 रुपयाच्या आसपासच राहतील. सरकारने 2024-25 हंगामासाठी सोयाबीनचे AMSPचे दर 4892 रुपये प्रति क्विंटल जाहीर केले असले तरी ऑक्टोबर 2024 ते मे 2025 या काळात संपूर्ण देशभर सोयाबीनचे सरासरी दर हे 4100 रुपयाच्या आसपास होते. सरकारने AMSP दराने फार कमी सोयाबीन खरेदी न केल्याने शेतकऱ्यांनी ती कमी दराने व्यापाऱ्यांना विकली. मुळात सोयाबीनचे दर त्यातील तेलावर ठरवत नसून ते डेपेवर ठरवतात. या डेपेचा वापर पोल्ट्री फार्म व पशुखाद्य म्हणून केला जातो. जागतिक बाजारात भारतीय सोया डेप व सोयाबीनच्या तुलनेत ब्राझील, अर्जेंटिनाच्या सोया डेप व सोयाबीनचे दर कमी असल्याने भारताची निर्यात मंदावली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला विक्रमी भाव मिळण्याची शक्यता आहे. कमीत कमी दर सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल मिळण्याची अंदाज व्यक्त तज्ज्ञांकडून केला जात आहे. सोयाबीनला यंदा विक्रमी दर मिळण्याची शक्यता आहे.